भाजप आमदार संजय कुटे आपल्यासोबत आहेत, माजी मंत्री. काल अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवारांनी जवळपास 1 तासाच्या वर भाषण केलं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आरोप केले तुमच्या सत्ताधाऱ्यांवर. काही ठिकाणी त्यांनी सांगितलं ड्रग्सचे, जमिनीचे घोटाळे, प्रचंड मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे. त्याला तुम्ही उत्तर देताना त्यांना काही पुरावे सादर करा असं म्हटलं होतं. ही जुगलबंदी पाहायला मिळेल त्यावेळेस. हे बघा, अपेक्षा ही होती की अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विदर्भ विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव असतो. विदर्भात अधिवेशन, विदर्भाचे मुद्दे प्रकर्षानं, विदर्भाचं व्हिजन काय असायला पाहिजे, विरोधी पक्षाकडून सूचना अपेक्षित होत्या की विदर्भामध्ये या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली तर विदर्भ महाराष्ट्राच्या बरोबर येते. ह्या सूचना विदर्भाच्या लोकांना आवडल्या असतात. परंतु यांनी तो विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो असे गोलमोल, म्हणजे एकही डिपार्टमेंट सोडलं नाही की त्याचा विषय घेतला नाही. त्यामुळे कोणत्याच विषयाला न्याय देता त्यांना आला नाही आणि त्यामुळे काही घोटाळे झाले. मग जमिनीचे झाले, याच्यात झाले, एनएमध्ये झाले, कुठं नांदेडमध्ये झाले, कुठं आरोग्य खाते. हे मांडू नये नसते हो. प्रत्येकाला आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तर आम्ही 2 किंवा 3 विषय जरी मांडले तर त्याचं एक डॉक्युमेंट आम्ही पटलावर ठेवायचो, अध्यक्षांकडे द्यायचो, पुराव्यासहित द्यायचं. इथं पुरावे हवेतच वार करायचे तर याला काहीही अर्थ नाही. वेगळ्या विदर्भ संदर्भामध्ये प्रचंड गदारोळ या ठिकाणी पाहायला मिळाला. अनेक तुमच्या पक्षाच्या लोकांची मागणी होती की वेगळा विदर्भ व्हावा म्हणून. मात्र याला शिवसेनेकडून कुठेतरी छेद दिला जातो की अशा प्रकारचा काही निर्णय आमच्याकडून तरी घेतला जाणार. भारतीय जनता पार्टी ही सुरुवातीपासून विदर्भ वेगळा व्हावा याच विचाराची आहे. अजूनही आम्ही तो विषय आमच्या एजेंड्यावरून सोडलेला नाही. परंतु 2014 पासून देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालतो आहे त्यामुळे एक विदर्भाचे सुपुत्र आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे सुपुत्र आहे. त्यामुळे विदर्भाच्या आशा आकांक्षा ज्या आहेत ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून 14 पासून ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि मग विदर्भाची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे वाढवत आहेत. मुख्यमंत्र्यांची मानसिकता अजूनही आहे. सर्व आमची भाजपची ऑलरेडी आमचं कमिटमेंटच आहे. ते आम्ही अजून काही सोडलेलं नाही. पण 14 पासून ज्या पद्धतीने विदर्भावर फोकस देवेंद्रजी करतायत त्यामुळे विदर्भ आज महाराष्ट्राच्या बरोबर यायला लागलेला आहे, सुरुवात झालेली आहे, येतो आहे. आणि त्यामुळे आता तो मुद्दा आमच्यासाठी जरी आमच्या एजेंडावर असला तरी जर डेव्हलपमेंट जर मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या माध्यमातून जर चांगल्या प्रकारे होत असेल तर आम्ही त्या प्रस्तावावर भविष्यामध्ये विचार करू. तुम्ही वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये बोलताना असं सांगताय की विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, म्हणजे विकास होण्याच्या दृष्टिकोनातून 2014 पासून तशा प्रकारचा विकास होतोय. मात्र आता या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काही घोषणा न होता जास्ती करून MMR रिजनच्या घोषणा झालेल्या आहेत. म्हणजे मुंबईतल्या अनेक कस्टल डेव्हलपमेंट असो, पागडी मुक्ता असो, कांदळवन असो, मोठ्या घोषणा झाल्या आहेत. तर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर ठेवून अशा प्रकारच्या घोषणा विदर्भाला सोडून केल्यात असं सतत विरोधक म्हणतात. नाही, हे बघा की MMR रिजनच्या असतील, घोषणा असतील, ते महाराष्ट्रातलेच आहेत. परंतु विदर्भात जरी अधिवेशन असलं तर काही महाराष्ट्राचे विषय येणारच आहेत. परंतु विदर्भाचेही विषय विरोधी पक्षाने कोणताच विषय घेतला नाही. त्यांचं काम होतं की विदर्भाच्या ॲस्पिरेशन काय, विदर्भाच्या भूमिका काय, विदर्भात काय व्हायला हवं, त्यांच्यासुद्धा सूचना आवश्यक होत्या, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही आमचे विषय विदर्भाचे मांडले आणि निश्चितपणे आता औद्योगिक धोरण जे आता जाहीर झालेलं आहे, तुम्ही बघा आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विदर्भ जवळपास चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. सिंचनामध्ये आम्ही पुढे जातो आहे, पर्यटनामध्ये आम्ही वनपर्यटनामध्ये पुढे जातो आहे. आता जो विषय राहिला तो उद्योगामध्ये आम्ही मागे आहे. परंतु आता 2 दिवसापूर्वी औद्योगिक धोरण जे देवेंद्रजीनं जाहीर केलेलं आहे त्यामध्ये 12 डिस्ट्रिक्ट जे आहेत की जे अविकसित आहेत, उद्योगामध्ये काही उद्योगच नाही आहेत त्या डिस्ट्रिक्ट. त्यामुळे बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, अजून इकडे भंडारा वगैरे असेल, असे आणि बाकी काही महाराष्ट्रात या 12 जिल्ह्यांना विशेष औद्योगिक दर्जा देऊन त्यामध्ये इन्सेंटिव्ह मोठ्या प्रमाणात देऊन या भागामध्ये उद्योग कसे येतील याचं धोरण आता जाहीर झालेलं आहे. आणि समृद्धीमुळे आता मुंबईचे टाकल्यापेक्षा किंवा संभाजीनगर टाकल्यापेक्षा आता नागपूर, अमरावती या भागातही उद्योग यायला लागले ते येतील भविष्यामध्ये. आणि म्हणून विदर्भाला देवेंद्रजी ज्या पद्धतीने फोकस करतायत एक विषय, कारण इन्फ्रास्ट्रक्चर जर तुमच्याकडून नव्हतं कोणता उद्योग येणार आहे, पाणी जर तुमच्याकडून उद्योग कसे येतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत चांगल्या प्रकारे आम्ही पुढे नेल्यात. आता उद्योगावर फोकस करून या विदर्भामध्ये उद्योगाच्या चालना देण्याचं काम देवेंद्रजी मोठ्या प्रमाणात करतात. सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की मंत्री हजर नसले त्यांच्यावर बिबटे सोडा. म्हणजे विरोधी पक्षांनी जे करायला होतं ते सुधीर मुनगंटीवार करताना दिसत आहेत. तुमच्याच पक्षावर सत्ताधाऱ्यांमध्ये प्रहार करताना यावेळेला दिसले. नाही, प्रहार वगैरे काही नाही आहे. सुधीर भाऊ आपली त्यांची एक स्टाईल आहे बोलण्याची आणि प्रत्येक याच्यावर त्यांचं काही ना काही उदाहरण देण्याची स्टाईल आहे. आणि सुधीर भाऊ शेवटी ते विषय मांडत असताना पोटतिडकीकडे मांडत असतात. आणि विरोधी पक्ष जर मांडत नसेल
तर जनतेचे प्रश्न तर सत्तारूढवाल्यांनी मांडायलाच पाहिजे. विरोधी पक्ष त्यामध्ये नाकाम झालेला आहे. म्हणून आम्हीच विषय मांडतो, आम्हीच जनतेच्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्या उजागर करतो आणि शासन आमचंच असल्यामुळे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करते. बोलण्यातून हे स्पष्टपणे जाणवतं ते कुठेतरी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाही 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 आमच्या पक्षामध्ये मंत्रिपद मिळालं का नाही मिळालं का याच्याबद्दल नाराजी वगैरे काही नसते. आम्ही सगळे एका विचारानं आणि एका ध्येयानं आम्ही काम करतो आहे. ते ध्येय जे आहे ते पूर्ण करणे एवढीच कमिटमेंट आम्ही जनतेसोबत ठेवलेली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं युती संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, तुमचा सेम स्टँड आहे आणि तो कायमचा स्टँड आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक जर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचे जर नेतृत्व करणार असतील तर आम्ही युतीमध्ये त्यांना घेणार नाही किंवा आम्ही जाणार नाही स्वतंत्रपणे. अजित पवार मात्र नवाब मलिकांसाठी आग्रही आहेत, हट्ट करत आहेत. हा जो निर्णय आहे युती महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा आहे, जोपर्यंत तो निर्दोष होत नाही तो मग अशा व्यक्तीसोबत भारतीय जनता पार्टी बसणार नाही, हे आमचं स्टँड आहे. पण महायुतीचा तिथं महापौर होईल हे बाकी नक्की. विदर्भाला न्याय मिळाला असं म्हणता येईल, कारण अल्पावधीतलं हे अधिवेशन अगदी 7 दिवसाचं आहे. नाही हे बघा की प्रत्येक विदर्भाला या 7 दिवसातच न्याय मिळेल असं नाही. मुख्यमंत्री महोदय अतिशय सक्षम आहेत, त्यामुळे हे डेली प्रोसेस आहे. फक्त 7 दिवसात काही घोषणा केल्याने ते म्हणजे विदर्भाला खूप मिळालं असं होत नाही. आम्ही 365 दिवस विदर्भाचा विचार करणारे आमचे मुख्यमंत्री नामी आहे. हे होते संजय कुटे यांनी स्पष्टपणे सांगितलेले की भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरचा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अजूनही गेलेला नाही आणि भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्र्यांसहित या वेगळ्या विदर्भासाठी आग्रही आणि ती पुढे राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश मोरेसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.